आता बातमी मुंबईतल्या मनपा इमारतीच्या पुनर्विकासासंदर्भातली आहे। विक्रोळीमध्ये या संदर्भात वाद झालेला बघायला मिळतोय। विक्रोळी पार्क साइटमध्ये इमारतीच्या पुनर्विकासावरून वाद झालाय। इमारती धोकादायक घोषित करून इथल्या रहिवाशांना स्थलांतरित करण्याचा प्रयत्न बघायला मिळतोय, मात्र स्थानिकांनी याला विरोध केलाय। पोलीस बळाचा वापर करून इमारत रिकामी करण्यास सुरुवात झाली आहे। घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय, तर पोलिसांसोबत रहिवाशांची बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांनी रहिवाशांना ताब्यात घेतलेलं आहे अशी सध्याची माहिती आहे। आमची मागणी काही नाही की बीएमसीला हे सांगतो की आम्हाला ॲग्रीमेंट द्या, फक्त लिहून द्या की आम्हाला किती, कारण इथे आधीचे 3 बिल्डिंग तुटलेले आहेत। त्यांना सांगितलं होतं 36 महिन्यामध्ये तुम्हाला परत इथे आणू आम्ही, तर अजूनपर्यंत त्यांना 48 महिने म्हणजे 4 वर्षाच्या वर होऊन गेले, अजूनपर्यंत त्यांना परत आणलेलं नाही आहे। त्यांनाही ट्रान्झिट कॅम्पमध्ये ते 180 मध्ये सडक पडलेले आहेत। तर आम्ही तेच बोलतो की आम्हाला लिहून द्या की किती महिन्यामध्ये आम्हाला तुम्ही इथे परत आणणार, बाकी काही नाही। आणि आम्ही रिडेव्हलपमेंटच्या अगेन्स्ट जरा सुद्धा नाही आहोत। आम्हाला फक्त एवढं आहे की आम्हाला लिहून पाहिजे होतं, बाकी काही नाही। तर याला कोणी जबरदस्ती केली, पोलिसांनी तर एवढी जबरदस्ती केली की 80 वर्षाच्या बाईला पण ढकलून पाडलेलं आहे गेटवर, आणि कोणाला लागलेलं आहे, पाय दुखत आहे, काय कोणाचा त्रास आहे बघितलं नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।